नारायणगाव येथील ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या समोर एक इंडियन कोब्रा म्हणजेच विषारी नाग रविवार दिनांक 12 रोजी सकाळी आढळून आला। एका महिला सर्प मैत्रिणीमुळे हा साप पकडण्यात व त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात यश आले। गेल्या 6 महिन्यात येथे 2 घोणस, एक इंडियन कोब्रा असे 3 विषारी साप आढळून आले। या तीनही सापांना अलगद पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले। येथील सर्प मैत्रीण नागेश्वरी केदार यांनी शिताफीने हे साप पकडून त्यांना निसर्गाच्या सहवासात सोडून दिले। आतापर्यंत केदारी यांनी सुमारे 1000 पेक्षा जास्त विषारी निमविषारी साप पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून दिलेत। ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या समोरील मैदानावर अनेक विद्यार्थी तसेच मैदानावर सराव करण्यासाठी खेळाडू येत असतात। रविवारी येथे असलेल्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे गाडेकर मामा या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब आली। त्यांनी तात्काळ येथील प्राध्यापक विनय जाधव व प्राध्यापक चिराग भुजबळ यांना याबाबतची माहिती दिली। त्यांनी सर्प मैत्रीण नागेश्वरी केदार यांना मोबाईलद्वारे कळवून काही वेळातच त्यांनी या नागाला शिताफीने पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडले। हा विषारी साप कसा पकडला व कसा सोडून दिला याच बातमीचा थेट आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। नारायणगाव येथील एबीएम कॉलेजच्या समोर आज हा नाग पकडण्यात आलाय आणि सर्पमैत्रीण नागेश्वरी केदारी यांनी हा नाग मोठ्या शिताफीने आणि तिच्या अनुभवपणाला लावून या नागाला पकडले आणि आपण या जंगलामध्ये आलो आहोत। नारायणगावच्या जवळच कळंब आणि नारायणगावच्या हातीवर एक जंगल आहे। तिथे आपण या नागाला रिलीज करत आहोत कारण त्याला कुठल्याही प्रकारे दुखापत नाही किंवा तो व्यवस्थित आहे। परंतु कॉलेजवर ग्राउंडवर खेळायला मुलं येतात किंवा अनेक नागरिक त्या ठिकाणी फिरायला येतात, त्याच्यामुळं त्यांच्या जीवाला धोका नको म्हणून त्या ठिकाणी पकडून हा नाग खूप साऱ्या अंतरावर हा रिलीज करण्यात येत आहे। आपल्यासोबत नागेश्वरी आहे। नागेश्वरी, काय सांगतील आतापर्यंत किती प्रकारचे सर्प आणि किती नाग तू पकडलेत आणि जंगलात सोडून दिलेत? आतापर्यंत हजारो सापांना मी जीवदान दिलेले आहे। त्यात विषारी असो, बिनविषारी असो किंवा निमविषारी असो, खूप सापांना मी जीवदान दिलेलं आहे। आणि सध्या दिवाळीच्या सीझनमध्ये घोणस जातीचे साप खूप आढळतात। ह्या काळामध्ये त्यांच्या प्रजननाचा दिवस चालू असतात। लोकांना एवढंच सांगू इच्छिते मी की जर तुम्हाला एक घोणस दिसला तर तुम्ही आजूबाजूला पण पाहू शकता, कारण एका घोणस मागे एका फिमेल मागे 1-2 मेल येऊ शकतात। ती तुम्ही काळजी घ्या, कारण त्यांचा हा प्रजननाचा काळ चालू आहे, मीटिंगचा हा काळ चालू आहे। एवढीच विनंती करते लोकांना की सापांना मारू नका। जवळील सर्प मित्रांना कॉल करा, आम्ही तो पकडून निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच सोडू। नक्कीच या निसर्ग चक्रामध्ये सापालाही महत्व आहे, कारण शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील सापाला म्हटलं जातं, कारण शेतातील उंदीर खाणं किंवा बेडूक खाणं हे काम ते करत असतो। म्हणून हा शेतकऱ्यांचा मित्र खऱ्या अर्थाने जगला पाहिजे आणि या सर्पमैत्रिणींनी हाच वारसा पुढे जपावा अशीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो। कॅमेरामॅन नीरजसह मी किरण वाजगे, आपला आवाज, नारायणगाव।